आपलं शरीर पृथ्वी, तेज, आप, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे। या पंचमहाभूतांमध्ये संतुलन असतं, बॅलन्स असतो, तेव्हा आपलं आरोग्य चांगलं असतं। महाभूतांपैकी अग्नी आणि जल या महाभूतांमध्ये जेव्हा असंतुलन निर्माण होतं त्यावेळेला आपल्या शरीरात पित्त असंतुलन किंवा पित्त वाढल्याची लक्षणं दिसायला लागतात। पित्त वाढल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात, पित्त वाढू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, पित्ताची चिकित्सा हे आपण बघणार आहोत। जसं शरीरात कुठेही असणारा शूल किंवा वेदना हे वात असंतुलन किंवा वात वाढल्याचं लक्षण आहे, तसं शरीरात कुठेही जाणवणारा दाह, मग तो शारीरिक असेल किंवा मानसिक इरिटेशन असेल, शरीरात कुठेही दिसणारं इरिटेशन, दाह किंवा उष्णता हे पित्त वाढल्याचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे। बरगड्यांच्या खाली वरच्या पोटाच्या भागात किंवा आतड्यांमध्ये खालच्या पोटामध्ये किंवा संपूर्ण पोटामध्ये जळजळ, आग जाणवते, हातापायाची आग होते, डोळ्यांची जळजळ होते, वारंवार तोंड येते, उन्हाळे लागणं, मलप्रवृत्तीच्या वेळेला आग होणं ही लक्षणं दिसतात। त्वचेवर लालसर रंगाचे पुरळ येतात आणि त्यांची आग होते, सतत तहान लागते, घामाचं प्रमाण वाढलेलं असतं आणि ह्या घामाला वास असतो। या दोन्हीमुळे डिहायड्रेशन झाल्याने आणि उष्णता वाढल्यामुळे चक्कर येते, केस गळायचं प्रमाण वाढतं, केस पांढरे व्हायला लागतात। जास्त वाढलेल्या पित्तामुळे शौचावाटे रक्त पडणं, फिशर, पाईल्स, नाकावाटे रक्तस्राव होणं, एपिस्टॅक्सिस, कधीकधी मूत्रप्रवृत्ती वाटे रक्तस्राव होणं, पित्ताशयात पित्ताचे खडे होणं, जठरामध्ये किंवा आतड्यामध्ये अल्सर तयार होणं ही गंभीर लक्षणं दिसतात। मानसिक पातळीवरही प्रचंड प्रमाणात इरिटेशन, कोणतीही गोष्ट सहन न होणं, सतत खूप चिडचिड होणं, राग येणं यासारखी लक्षणं पित्त वाढल्यानंतर दिसतात। पित्ताचे जे उष्ण तीक्ष्ण गुण आहेत, अशा गुणांना वाढवणारा जर आपला आहारविहार असेल तर आपल्या शरीरात पित्त वाढायला सुरुवात होते। जास्त तिखट, चमचमीत, मसालेदार, नॉनव्हेज हे पदार्थ टाळावे। तळलेले पदार्थ, आंबट चव जास्त असणारे पदार्थ याचं प्रमाण आहारात कमी ठेवावं। बेकरी प्रॉडक्ट्स, जंक फूड, फास्ट फूड, कार्बोनेटेड कोल्ड्रिंक्स ही टाळावीत। चहा कॉफीचं अतिप्रमाणातलं सेवन टाळावं। दारू, तंबाखू यासारख्या व्यसनांमुळे सुद्धा पित्त वाढते। मसाल्यांचा आहारामध्ये वापर करावा, कारण ते दीपन पाचन असतात, पण त्याचा आपल्या प्रकृतीनुसार युक्तिपूर्वक योग्य प्रमाणात वापर करावा। पित्त वाढू नये यासाठी भूक नसताना वेळ झाली केवळ म्हणून खाऊ नये आणि भूक असताना उपाशी राहू नये। रात्रीचे जेवण 8 वाजण्याच्या सुमाराला करावे आणि ते पचायला हलके असावे। उन्हामध्ये फिरणे, उष्णतेशी संबंधित काम करणे, जागरण, सतत विचार करणे, टेन्शन घेणे या गोष्टी टाळाव्या। निसर्गतः शरद ऋतूमध्ये पित्त प्राधान्य असते, अशा वेळेला विशेषत्वाने काळजी घ्यावी। तसंच तरुण वय, पित्तप्रधान प्रकृती असणाऱ्यांनी ह्या आहारविहाराची विशेषत्वाने काळजी घ्यावी। पित्ताच्या चिकित्सेमध्ये गाईचे तूप हे सगळ्यात उत्तम असते, रोजच्या आहारामध्ये याचा समावेश करावा। याचबरोबर लोणी खडीसाखर, मनुका, सुकं अंजीर, गुलकंद, तुळशीचे बी, सब्जाचं बी, मोरावळा, सरबत, कँडी अशा वेगवेगळ्या स्वरूपातला आवळा यांचा आहारामध्ये समावेश करावा। शमन चिकित्सा करत असताना सतत अँटॅसिड्स घेऊन पित्त शमन करू नये। सतत अँटॅसिड घेण्यामुळे पोटातला दाह कमी होतो, परंतु पित्त कमी न झाल्यामुळे ते त्वचेवर रॅश किंवा ॲलर्जिक पुरळ निर्माण करते। त्यावर घेतलेल्या गोळ्यांमुळे परत पित्त वाढते आणि हे सर्कल चालूच राहते। पित्त वाढल्यानंतर त्याची चिकित्सा करत असताना ती 2 प्रकारांनी केली जाते, एक शमन चिकित्सा आणि दुसरी शोधन चिकित्सा। पित्त वाढल्यानंतर जेव्हा ते कमी प्रमाणात वाढलेलं असतं, अशा वेळेला त्याची शमन चिकित्सा केली जाते।
या शमन चिकित्सेमध्ये पित्त ज्या कारणाने वाढले आहे त्याच्या विरुद्ध गुणधर्मांचा आहारविहार सांगितला जातो. पित्त शमनासाठी कामदुधा, सूतशेखर, पित्तशामकवटी, भूनिंबादी काढा, अभयारिष्ट यासारखी काही औषधं वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत. पित्त जेव्हा जास्ती प्रमाणात वाढलेलं असेल, त्याची लक्षणं जेव्हा जास्ती स्वरूपात दिसत असतील, अशा वेळेला त्याच्यासाठी शोधन चिकित्सा केली जाते. पित्त शोधनासाठी विरेचन आणि रक्तमोक्षण हे 2 प्रकारचं पंचकर्म शोधन चिकित्सा म्हणून केलं जातं. विरेचन याचा अर्थ असा आहे की पूर्ण शरीरात वाढलेलं पित्त हे कोठ्यामध्ये आणणं आणि कोठ्यामधून त्याला मलप्रवृत्तीद्वारे शरीराबाहेर शोधन करणं, म्हणजेच शरीराबाहेर काढून टाकणं. मेंटल इरिटेशन कमी करण्यासाठी प्राणायाम, मेडिटेशन, डीप ब्रीदिंग सारखी रिलॅक्सेशन टेक्निक्स आणि सुदिंग असं गायन किंवा वादन ऐकावं. आयुर्वेदानुसार आहारविहार ठेवा. सध्याच्या काळात दिसणारे पित्ताचे आजार टाळा. निरोगी रहा. फॉलो आयुर्वेद. स्टे हेल्दी.